त्याच्याकडे आहे का? चालू आहे ना. मग काय हे घेतलं काही वर टाकायचं. कसं ओळखलं? आम्ही ओढोणी तालुका पिंपरखेड गाव आहे, ओढोणी तालुका जिल्हा बीड. हे रेशीम शेती म्हणजे आमच्या गावात एका माणसाने आधी केलं होतं, त्याने आम्हाला शिकवलं, नंतर आम्ही हे चालू केलं करायला. चांगलं उत्पन्न भेटत आहे. नोकरीसुद्धा करायला सुद्धा परवडत नाही असं त्यांनी काळजी केलं का त्याला नोकरीसुद्धा करायची गरज नाही. आज जर आपण बघितलं तर मुंबई पुण्यात जे IT सेक्टरला पॅकेज दिले जातात ₹1,00,000 हो. ₹1,50,000 हो, त्याच्यापेक्षा ही शेती परवडते. शेती परवडती. मायापाशी 2.25 लाखाची पट्टी गेले बरेच. किती महिन्यात आले? 2.25 जेव्हा काही बघा किती तारखेची पट्टी, 1,75,000ची पट्टी. किती महिन्यात? हे 4 तारखेला गेलतो घेऊन माल. एका महिन्यात 1,72,000. हो, हे दुसरा लॉट चालू आहे. दुसरा लॉट. हो. शेतकऱ्यांना काय आवाहन करतं? शेतकऱ्यांनी सरासरी तुती, लय मोठी शेती असले 2 एकर तुती करावा आणि रेशीमच करावा. त्याचं पैसाच होतोय आणि उत्पन्न चांगलं भेटतं. आता बीड जिल्ह्याची ओळख हे पांढरा सोना म्हणजे रेशीमच झाला. रेशीमच झालं. आम्ही लोकांच्या कामाला जात होतो आधी. आम्हाला 2 ते 2.5 एकर शेती होती. आम्ही लोकांच्या कामाला जात होतो. आता आम्ही केल्यापासून लोकांच्या कामाला सुद्धा जातो. घरच्या घरीच कामाला, घरचं घरीच करतो. घरच्या घरीच करू. काय ना वर्धेवरून आलेलो, वर्धेवरून. आणि इथे कसं आहे, रेट थोडासा चांगला मिळत असल्यामुळे आणि आम्हाला जवळ पडतात हे मार्केट. आणखी हे शेतीचं तुम्हाला म्हणजे कसं हे करावं लागेल? अरे शेतीचं हे म्हणजे कसं आहे, मला 2019 पासून जे कोरोना लागला होता त्यावेळेस पासून रेशीम शेतीमध्ये एक आमचे रेशीम अधिकारी वाघमारे सर म्हणून होते. त्यांनी मला पूर्णपणे यांनी मार्गदर्शन दिलं आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये मला त्यांनी बॅचेस काढून दिलेल्या फक्त फोनच्या माध्यमातून. तर त्यावेळेस माझं उत्पन्न खूप चांगलं निघालं आणि ते उत्पन्न पाहून मला खूप इंटरेस्ट वाटला की रेशीम शेती आपण कुठेतरी करावं बा म्हणून. माझ्याकडे शेती नाहीये, पण शेती नसताना सुद्धा मी रेशीम शेती करत आहो किरायाने. कसं करता म्हणजे माझ्याकडे मी मॅनपॉवर ठेवलेला आहे. माझे मित्रमंडळी आम्ही सगळा एक ग्रुप तयार केलेला आहे. सगळ्यांना ट्रेनिंग दिलेली आहे मी प्रत्येक बॅच कशी काढायची बा म्हणून. त्याप्रमाणे आम्ही सगळ्या ठिकाणी हँडल करतो. आज माझं 4 ठिकाणी काम चालू आहे. यवतमाळमध्ये आहे, अमरावतीला आहे, वर्धेला आहे आणि चंद्रपूरला पण. काय मंथली इन्कम काय? मंथली इन्कम याचं मला प्रत्येक बॅचला आज ₹1,00,000 ₹1,25,000 एका बॅचवर येऊ आहे. आता एका ठिकाणी माझे 2-2 बॅचेस चालू आहे. कोणते शेतकरी माझे पार्टनरशिप म्हणून आहे. हे माझे जे काही आमची टीम आहे त्या टीमला बॅचेस प्रमाणे मी चार्जेस देतो ₹25,000 आणि त्याप्रमाणे बाकीचा जो खर्च निघालेला आहे मला प्रत्येक बॅचला ₹50,000 प्रॉफिट मिळतं. नाही आहे ना, भरपूर आहे. आता मी त्याचप्रमाणे नवीन शेतकऱ्यांना, युवा पिढींना तर मी तेच सांगत आहे की शेती हा व्यवसायाकडे हे दुर्लक्ष करत आहे. पण येणारा हा काळ असा आहे की हा शेती एक आदर्श शेतकरी म्हणून ओळखला जाणार आहे आणि भरपूर सारं उत्पन्न पण यांना मिळणार आहे. सध्याची परिस्थिती शेतीच्या ह्याच्यामुळे सगळी चांगली आणि उत्पादन हे चांगलं भेटलेलं आहे. फक्त आजकाल काय की थोडा भाव कमी लागलेला आहे. व्यापारी ते नसल्यामुळे भाव कमी. आणि आज मला भाव जवळपास हे कोशे माझा, तर ह्याला भाव 685 भाव लागलेला आहे. 1 नंबर आला मार्केटमध्ये. चॉकी बी नंबर 1 भेटते. मानकेश्वर भैरवनाथ चॉकी सेंटर, मानकेश्वरची चॉकी 1 नंबर बीडमध्ये चलते. नेमकं ह्याला उत्पन्न किती येतं तुम्हाला वर्षाला? वर्षाला उत्पादन नेमकं जरी नाही म्हणलं तर ₹1,00,000 ₹1,50,000 महिना चालतो बघा. माझी 4.5 एकर तुती कंटिन्यू महिन्याची बॅच चालू असते. हे विषय असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या जगामध्ये सध्या फक्त 20% उत्पादन चालू आहे.
100% व्हायला आता अजून ही पिढी संपायची आपली. त्यामुळे किती जरी शेतकरी आले तरी ह्याचं असं होऊ शकत नाही की भाव झालाय फळला. आणि ह्याला विषय म्हणजे असं आहे, ह्याला मेहनत खूप आहे. मेहनत खूप असल्यामुळं ह्याचे टेक्नॉलॉजी बहुत चांगली लय मोठी असल्यामुळं हे असं होऊ शकत नाही, ह्याची पद्धत का होऊ शकत नाही. पारंपरिक शेती सोडून आपण या शेतीवर आलात त्याचं कारण काय? पारंपरिक शेती ह्याच्यासाठी आलो की ज्या टायमाला आपल्याला समजा 2005ला 10वी झालेली माझी, आणि 10वी झाल्यानंतर काय करायचं बिझनेस, ते आमच्या साहेबांनी मला ह्याच्यात घुसवलं. ते म्हणले होतं रेशीम शेती कर, आणि रेशीम शेती एक अशी की ही कधी न संपणारी. तुझी पिढी गेली आणि दुसऱ्याची पिढी गेली तर तुला ही पैसा देणारी पिढी. आणि खरंच मी त्यांचं ऐकलं आणि आज मी तिच्यापासून एकदम चांगलं आहे भाऊ माझं. आम्ही रेशीम विकायला ओढवणी तालुक्यातून मोरोड या गावातून आलो. किती एकर शेत आहे? काय रेश- उत्पादन आहे? आमचं शेत आहे 2.5 एकर रेशीमचं. वार्षिक काय उत्पादन होतं? वार्षिक उत्पन्न तरी 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न होते 2.5 एकरमध्ये. पारंपरिक शेतीपेक्षा हे शेतीनंतर काय फरक पडेल? पारंपरिक शेतीपेक्षा ह्याच्यामध्ये दुप्पट किंवा तिप्पट म्हणायला सुद्धा हरकत नाही, कारण की दुसऱ्या शेतीमध्ये निम्म्याने खर्च आणि उत्पन्न तिसऱ्या ह्याच्याने मी निघत नव्हतं, असं होत होतं. आणि आता ह्याच्यात कसं आहे, खर्च कमी आणि उत्पन्न जास्त निघते. शेतकऱ्यांना काय सल्ला देतो? शेतकऱ्यांनी, प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्याच्यापाशी थोडीशी जमीन आहे, जर लई जमीन नसता थोड्याशा शेतकऱ्यांनी रेशीम लावावं आणि त्याच्या उदरभरण करावा, कारण की चांगलं आहे शेती आहे रेशीम. जय. भाव चांगले आहे. मी केकत जळगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझ्याकडे 1.5 एकर तुती आहे. 1.5 एकरमधून ह्यावर्षी 6 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे. एरवी पुणे मुंबई असेल, इकडं बेंगलोर असेल, इथं माल नेऊन तुम्हाला विक्री करावा लागत होता. आता बीडमध्येच याची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. काय वाटतं? चांगलं वाटतं, भाव पण चांगला मिळतो. समाधानी आहे. पहिले पारंपरिक शेतीमध्ये जी अडचण यायची, या शेतीमध्ये ती अडचण येते का? नाही, अडचण नाही येत. ह्या उद्योगात जर नियोजन चांगलं असलं तर उत्पन्न चांगलं मिळतं. आपले घरचे किती लोक, कुटुंबातले किती लोक या शेतीत आता तुमचं काम करतात? 3 लोक. महिन्याला किती उत्पन्न येतं आता? महिन्याला आता ह्या महिन्यात ही बॅच 50,000 रुपये झाली. याच्या अगोदरची 1,72,000 रुपये बॅच झाली. भावावर आहे सगळं. हो, भाव. भाव आणि याच्या अगोदर 1,72,000 रुपयाचा माल निघाला होता.